आमदार माधुरीताई मिसाळ आपल्या सोबत आहेत, राज्यमंत्री सुद्धा आहेत। ताई, तुम्ही आज मंत्रालयात दाखल झालात। आज पहिली बैठक सुद्धा पार पडली मंत्रिमंडळाची, तुम्ही त्यात उपस्थित होतात का आणि काय नेमकं त्यामध्ये झालं? नाही, मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत उपस्थित नाही आहे। मी आता माझ्या खात्यांचा कार्यभार घेण्यासाठी मंत्रालयामध्ये आलेली आहे। नक्कीच, पण आजचा पहिला दिवस आहे तुमचा आणि खात्याचा कारभार सुद्धा घेत आहेत। किती मोठं चॅलेंज आहे हे सगळं? अर्थातच मोठं चॅलेंज आहे, कारण एक नाही तर 5 खात्यांचा कार्यभार माझ्याकडे जबाबदारी दिलेली आहे आणि ती सगळी जबाबदारी पार पडण्यासाठी जे काही करायला लागेल ते आगामी काळामध्ये आपण करू। आराखडा आखलेला आहे का या संदर्भातला? कारण 100 दिवसाचा आराखडा, 100 दिवसाचं जे टार्गेट मुख्यमंत्री साहेबांनी सगळ्या डिपार्टमेंटला दिलेलं आहे। आमचा परिवहनचा आराखडा आम्ही सादर केलेला आहे, आम्ही समाज कल्याणचा आराखडा पण सादर केलेला आहे। उद्या आम्ही मेडिकल एज्युकेशनचा आराखडा मुख्यमंत्र्यांना सादर करणार आहोत आमच्या येत्या 100 दिवसाचा, आणि मग बाकीच्या 2 खात्यांचा त्याच्यानंतर। अंबादास दानवे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितलं की एस टी च्या ज्या बसेस आहेत त्यामध्ये कशा पद्धतीनं घोटाळा होतो, 2100 कोटीचा घोटाळ्याचा आरोप त्यांनी केला आहे आणि अतिरिक्त एजन्सीजकडून बसेस। वाटतं की हा जो काही घोटाळ्याचा निदर्शनास आला, म्हणजे अजून तर आम्ही कार्यभार नवीन मंत्रिमंडळ स्वीकारतोय, पण निदर्शनास आल्या काल आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याला लगेचच स्टेचे आदेश दिलेले आहेत आणि हा मुख्यमंत्री घोटाळा हा विरोधी पक्षांनी नाही काढलेला, हा मुख्यमंत्र्यांच्याच निदर्शनास आला आहे आणि त्यांनी त्याच्यासाठी स्टे दिलेला आहे। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।